नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, आरोग्यम धनसंपदा असे म्हणतात. म्हणजे हे जे धनसंपदा आहे ही आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण असं बघतो की ही जी धनसंपदा आहे ती धनसंपदा जपणं फार कठीण होऊन गेलेलं आहे. कधीकधी एखादा आपल्याला आजार येतो, आपण त्यावरती चिकित्साही करतो आणि त्यानंतर ते लवकर बरेही होतात. पण काही आजार पण असे असतात की ते एकदा येतात, पाहुण्यासारखे येतात आणि कायमस्वरूपी ते तिथेच थांबतात, ते घर करून बसतात. मग अशा आजारांना आपण जुनाट आजार असं म्हणतो. मग ह्या जुनाट आजारांवरती बऱ्याचदा आपल्याला अशी एका चिकित्सा पद्धतीची गरज भासते की जे फक्त आजारांच्या लक्षणांवरच नव्हे तर आजारांच्या मुळाशी जाऊन चिकित्सा करू शकेल. अशीच एक चिकित्सा पद्धती म्हणजे होमिओपॅथी. आता ही होमिओपॅथी म्हणजे नेमके काय, जुनाट आजारांवरती त्याचे परिणाम किती आहे आणि त्यासोबतच ह्या गोड गोळ्यांमागे काय सायन्स दडलेलं आहे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे ते. विषय आहे होमिओपॅथी व जुनाट आजार. विषय आहे होमिओपॅथी व जुनाट आजार. आणि या विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर अविनाश शर्मा सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. चला आता थोडक्यात आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर अविनाश शर्मा हे MD होमिओपॅथी तज्ज्ञ असून गेल्या 15 वर्षांपासून ते होमिओपॅथिक उपचार पद्धतीद्वारे रुग्णसेवा देत आहेत. त्यांनी आपले पदवी शिक्षण शिरपूर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथून पूर्ण केले असून MD हे फॉस्टर मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथून विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले आहे. शास्त्रीय होमिओपॅथीचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी देशातील नामांकित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी कोलकाता येथून शास्त्रीय उपचार पद्धती व प्रगत केस मॅनेजमेंट पद्धतींचा अभ्यास केला आहे. आजपर्यंत देश विदेशातील 25,000हून अधिक रुग्णांची यशस्वी तपासणी व उपचार सेवा त्यांनी केली आहे. सोरियासिस, एक्झिमा, फंगल इन्फेक्शन, खाज, पांढरे डाग, PCOD, वंध्यत्व, हॉर्मोनल तक्रारी सोबतच पॅरालिसिस, संधिवात इत्यादी जुनाट आजारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. असे बहुगुणी डॉक्टर हे आपल्याला आज लाभलेले आहेत. चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर, आजचा आपला विषय आहे जुनाट आजार आणि होमिओपॅथी. तर आपण जुनाट आजारांवरती पुढे तर येऊच, पण त्या तत्पूर्वी होमिओपॅथी म्हणजे नेमके काय हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. धन्यवाद आकाश सर. होमिओपॅथी एक नैसर्गिक उपचार पद्धत आहे जिचा शोध 1790मध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन एक जर्मन फिजिशियन होते, त्यांनी 1790मध्ये लावला. त्यानंतर होमिओपॅथी एक पूर्णपणे नैसर्गिक उपचार पद्धत आहे. त्याला नैसर्गिक उपचार पद्धत का म्हणता? कारण होमिओपॅथीमध्ये जे काही मेडिसिन्स वापरले जातात, जे काही औषधी वापरले जातात, ते संपूर्णपणे निसर्गाने जे काही घटक आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्या घटकांचा वापर करूनच होमिओपॅथिक औषध तयार केले जातात. आता त्या घटक कुठले, म्हणजे होमिओपॅथिक औषधांचे मेन स्त्रोत कुठले, तर ते 6 मेन होमिओपॅथीचे स्त्रोत आहेत. त्याच्यातून एक वनस्पती, प्राणी, खनिजे, नोझोड्स, सार्कोट्स आणि इम्पोर्टेबिलिया. आता त्याच्यातून वनस्पती म्हणजे काय की वनस्पती पानांपासून, फुलांपासून तर झाडांच्या मुळापासून देखील होमिओपॅथिक औषध तयार केले जातात. पानांपासून, फुलापासून औषध तयार करताना की एक प्रोसेस केली जाते, ज्या प्रोसेसला ट्रॅच्युरेशन आणि सकशन असं म्हणतात. हे ट्रॅच्युरेशन सकशन प्रोसेस करून औषधं जे वनस्पती असतात, जे काही घटक असतात, त्यांच्यामध्ये जे मेडिसिनल पॉवर असते, ते काही रोगाला बरं करण्याची ताकद असते, ती वर आणली जाते आणि ते वर आणून त्याला मेडिसिन म्हणून वापरलं जातं. आता हे झाले वनस्पती. प्राण्यांमध्ये दुधापासून तर मधापर्यंत, प्राण्यांच्या दुधापासून तर मधापर्यंत जे काही घटक आहेत त्याच्याने सुद्धा होमिओपॅथिक औषध तयार केले जातात. त्यानंतर खनिजे. खनिज म्हणजे लोखंडाच्या कणांपासून, ॲल्युमिनियमच्या कणांपासून आणि गोल्डच्या कणांपासून सुद्धा होमिओपॅथिक औषध तयार केले जातात. आणि नोझोड्स हा थोडासा हे आहे की जसं होमिओपॅथिक उपचार पद्धत ही समानाला समान बरं करते या तत्वावर आधारित आहे, म्हणजे काट्याने काटा काढणे. आता या तत्वा अनुषंगाने की नोझोड्स म्हणजे काय की माणसाला जो आजार झालेला आहे, फॉर एक्झाम्पल जर आपण धरला तर कोणाला TBचा आजार जर झालेला आहे तर TBच्या आजाराच्या पेशी घ्यायच्या
आणि त्याच्यावर प्रोसेस करून ते त्याची मेडिसिनल पॉवर त्याच्यात आणायची आणि तीही रुग्णाला द्यायची, ज्याच्याने त्याला ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबीचा आजार बरं व्हायची क्षमता त्या रुग्णामध्ये तयार होईल, त्याची रोगप्रतिकारशक्ती त्या आजाराशी लढण्यासाठी तयार होईल आणि त्याच्याने ते आजार पूर्णपणे तो बरा होतो. त्याच्यानंतर सार्कोट्स म्हणजे काय की जे आजार आहे, जसं डायबिटीज आहे, डायबिटीजमध्ये काय होतं की इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे डायबिटीजचा आजार हा तयार होतो. तर इन्सुलिन्स घ्यायचं आणि त्याच्याने औषध तयार करून इन्सुलिन नावाचं औषध तयार करायचं आणि ते डायबिटीजच्या रुग्णांना दिलं जातं, ज्याच्याने डायबिटीज बऱ्यापैकी रिकवर होतो. आणि त्याच्याने इम्पोर्टेबिलिया म्हणजे की जे घटक ज्यांचं वजन केलं जात नाही, ज्यांचं माप करणं थोडंसं हे आहे, कठीण आहे किंवा अशक्य आहे, जसं सोलर पॉवर, लुना पॉवर, एक्सरे, याच्याने सुद्धा होमिओपॅथिक औषध तयार केले जातात, पण त्याचं खूप कमी त्याचा वापर केला जातो होमिओपॅथीमध्ये. त्यानंतर होमिओपॅथी नैसर्गिक पद्धत आहे, म्हणजे त्याच्यात जे साबुदाण्याच्या गोळ्या ज्याला आपण म्हणतो, पहिले कधी कधी सुरुवातीला आम्ही प्रॅक्टिस करताना साबुदाण्याच्या गोळी कोणी म्हटलं तर आम्हाला थोडंसं वाईट वाटायचं की ते मावशी ते औषध आहे, साबुदाण्याच्या गोळ्या नव्हे. पण आता त्याची सवय झाली, तर साबुदाण्याच्या गोळ्या ज्याला म्हणतात त्याला ते सुद्धा बकरीच्या दुधापासून बनवले जातात, म्हणून ते गोड लागतात. त्याच्यात लॅक्टोजचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ते गोड लागतात. त्याच्यात सुद्धा केमिकलचा वापर होत नाही. जर तुम्ही बघितलं तर होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये कुठेही केमिकलचा वापर होत नाही, म्हणून ही नैसर्गिक उपचार पद्धत अशी म्हटली जाते. बरोबर आहे सर. फार छान माहिती सांगितली सर होमिओपॅथीबद्दल. आता मला असा माझा एक प्रश्न आहे की जनसामान्यामध्ये बऱ्याचदा काही समजुती असतात, काही गैरसमजुती असतात आणि होमिओपॅथी याबद्दल काही गैरसमजूत आहे, तर तुमच्याकडून ते कन्फर्म करून घ्यावेसे वाटतात. तर पहिला एक प्रश्न येतो की होमिओपॅथी हा फक्त जुनाट आजारांवरतीच काम करतो, असं काय आहे का? असं बिलकुल पण नाही आहे. होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे येणारे रुग्ण जे असतात ते जास्त जुनाट आजार घेऊनच आमच्याकडे येतात. पण याचा अर्थ हे नाही की होमिओपॅथी ही जुनाट आजारांवरच काम करते. जुनाट आजारची व्याख्या काय आहे की जो आजार 1 वर्षापेक्षा जास्त त्या रुग्णाला झालेला असेल त्याला जुनाट आजार म्हणतो. पण आमच्याकडे येणारे रुग्ण ते कोणाला महिन्यापासून, कोणाला 1-15 दिवसापासून खोकला असतो, सर्दी असते, पोटदुखी असतं, हे त्रास घेऊन सुद्धा होमिओपॅथीमध्ये रुग्ण येत असतात आणि त्यांना चांगल्या कमीत कमी वेळामध्ये चांगल्या औषधांनी सुद्धा आम्ही बरं करू शकतो आणि होमिओपॅथीने बरं होतात सुद्धा. बरोबर आहे. आणि होमिओपॅथी जे औषध प्रणाली आहे हे हळूहळू काम करतं असं एक समज आहे. हा समज आहे का गैरसमज? याबद्दल जरा सांगा. माझा 15 वर्षाचा अनुभव आहे. 15 वर्षाच्या अनुभवामध्ये मीही हे ऑब्झर्व केलं आहे की आमच्याकडे येणारे रुग्ण, जसं मी सांगितलं तुम्हाला की आमच्याकडे येणारे रुग्ण हे जुनाट आजार घेऊन येत असतात. कोणाला ॲसिडिटी किंवा खोकल्याचा त्रास असतो, तो 6 महिने, कोणाला 1 वर्षापासून असतो, 2 वर्ष, कोणाला 10 वर्षापासून सुद्धा असतो. असेही काही रुग्ण येतात की ज्यांना 10-10 वर्षापासून असतात. आता 10 वर्षाच्या त्रासामध्ये त्यांनी संपूर्ण जे काही उपचार पद्धती त्यांना उपलब्ध असतात ते सगळं त्यांनी ट्राय करून झालेले असतात. अशा वेळेस ते रुग्ण आल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना उपचार सुरू करतो, तर उपचार सुरू केल्यानंतर 1 महिन्याभरात किंवा 2 महिन्यात ते जेव्हा फॉलोअपला येतात, तर आम्ही विचारतो की तुम्हाला पहिल्यापासून त्रास किती कमी झाला आहे. तर कोणा रुग्णाला पहिल्या 2 महिन्यामध्ये 10%, कोणाला 20% फरक पडलेला असतो, कोणाला 40-50% फरक पडतो. मग पुढच्या 2-3 महिने अजून तो त्रास 50%, 30% कमी झाला. तर असं करत करत तो एक 6 टप्प्याटप्प्याने 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये तो आजार बऱ्यापैकी त्याचा रिकवर झालेला असतो किंवा मुळासकट तो वर्षभरात गेलेला असतो. जो आजार तुमच्या गेल्या 10 वर्षामध्ये कुठल्याही उपचार पद्धतीला मात देत नव्हता, तुम्ही सगळं काही उपचार घेतल्यानंतर तो आजार बरा होत नव्हता, तो आजार जर 1 वर्षभराच्या ट्रीटमेंटमध्ये जर बरा होतोय, तर ही उपचार पद्धत स्लो नाही तर थोडी फास्ट झाली असं मला वाटतं. आणि अजून त्याचं एक उदाहरण जर सांगावं तर डायबिटीस किंवा थायरॉईडचा आजार. आता थायरॉईडसाठी आमच्याकडे रुग्ण येतात, त्यावेळेस त्यांना कोणाला 100 पॉवरची गोळी चालू असते आणि त्यानंतर काय होतं की 100 पॉवरची गोळी सुरू असताना ती लगेच नाही बंद करता येत. आम्ही थायरॉईडची गोळी सुरू असताना त्यांना मेडिसिन्स देतो, 3 महिन्यानंतर TSH लेवल चेक करतो, परत ते जसं गरज पडते तसं आम्ही त्यांची गोळीची प्रमाण कमी करायला सांगतो. त्याच्यानंतर आता मानसिकता ही असते की थायरॉईड कोणाला सुरू झालेला असेल तर तो थायरॉईडचं त्यांना ती गोळी आयुष्यभर घेणार ही मानसिकता त्यांची तयार झालेली असते. अशा वेळेस ती गोळी लगेच बंद नाही करता येत. तर बरोबर आहे सर. चर्चेच्या दरम्यान आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. अकोलाहून राहुल इंगळेजी आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, राहुल इंगळे बोलतो सर, अकोल्याहून. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. सर मला 3 वर्षापासून पॅरालिसिस झालेला आहे. ओके.
आणि औषध गोळ्या खूप घेतल्या सर, पण फरक नाही पडत. अच्छा. अजून काही त्याच्यासाठी उपचार असेल का सर? अ, सर राहुल बोलत होते की त्यांना 3 वर्षापासून पॅरालिसिस झालेला आहे आणि मग ते विचारत होते की अजून काय औषध गोळ्या उपचार असं आपल्या होमिओपॅथीमध्ये काय आहे का? हो, नक्कीच आहे. होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये पॅरालिसिससाठी खूप चांगले मेडिसिन्स आहेत. फक्त एवढंच आहे की त्यांना होमिओपॅथी घेण्यासाठी अकोल्यामध्ये खूप चांगले होमिओपॅथिक तज्ज्ञ उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे ते दाखवू शकतात किंवा त्यांना जर होमिओपॅथिक उपचार घ्यायचा असेल आमच्याकडून, तर ते आम्हाला संपर्क करून हे ते होमिओपॅथिक उपचार सुरू करू शकतात. बरोबर आहे. सर आपण समज गैरसमज याबद्दल बोलत होतो, तर मग अजून एक समज किंवा गैरसमज आहे तो म्हणजे की होमिओपॅथीच्या सगळ्या गोळ्या सारख्या दिसतात. म्हणजे आता समजा नवरा बायको त्यांना वेगवेगळे आजार असतील तर दोघांना सारखेच औषधी दिले जातात की काय? कारण दोघं दिसायला सारखे असतात. याबद्दल काय म्हणणं आहे? ओके. तर यासाठी सर मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. आमची कॉलेज लाईफला शिकत असताना आम्हाला फर्स्ट इयरमध्ये असताना आमच्या सरांनी आम्हाला त्यांच्यासोबत घडलेला एक अनुभव सांगितला होता की एक छोट्याशा गावात त्यांनी एक शिबिर घेतला. शिबिर घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण लोकांना मेडिसिन्स दिल्या. एक काही दिवसानंतर तिथे एक 2-3 दिवसानंतर गेल्यानंतर तिथे ते गोळ्या सगळ्या त्यांनी रुग्णांनी फेकून दिल्या होत्या. अच्छा. मग फेकून दिलं कारण त्यांचं म्हणणं हेच होतं की सगळ्यांना दिलेल्या औषधी ह्या सारख्या आहेत. तर ते डॉक्टरांनी आम्हाला काहीतरी दिशाभूल केली आहे आणि त्यांना सगळ्यांना सारख्या औषध दिले आहे. मग त्यानंतर त्यांना समजवण्यात आलं की होमिओपॅथिक औषध जे आम्ही देतो ते गोळ्या जे दिसतात पांढऱ्या रंगाच्या, ते सगळ्या गोळ्या दिसायला जरी सारख्या असल्या तर त्याच्यात जो लिक्विड टाकला जातो ते लिक्विड हे मेडिसिन असतं. ते प्रत्येक लिक्विड वेगळं वेगळं असतं. त्याची कार्यक्षमता वेगळी असते. त्याचं रोगाला निदान करण्यानंतर रोगाला बरं करण्याची क्षमता वेगळी असते. तर ते दिसायला जरी सारखे असतात पण त्यांचे गुणधर्म हे वेगळे असतात. बरोबर आहे. सर आता आपण चर्चा करत होतो होमिओपॅथीबद्दल. आता होमिओपॅथीमध्ये युजली मी बघतो की केस टेकिंग खूप वेळ चालते. तर होमिओपॅथीमध्ये निदानाला किती महत्त्व दिलं आहे त्याबद्दल जरा सांगा. सर होमिओपॅथीमध्ये निदानाला खूप महत्त्व आहे. जसं आयुर्वेदाचार्यामध्ये तुम्ही बघतात वात पित्त कफ जसं आहे, तसं होमिओपॅथीमध्ये सोरा सायकोटिक आणि सिफिलिटिक आहे. उपचार पद्धतीमध्ये कुठल्याही उपचार पद्धती असू द्या, होमिओपॅथीमध्ये सर्वात जास्त कशाला महत्त्व दिलेलं आहे तर मेडिसिन सिलेक्शन, औषध सिलेक्ट करणं, त्याची प्रॉपर पॉवर सिलेक्ट होणं आणि त्याची रिपिटेशन ऑफ डोसेस किती व्हायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा कुठलीही मेडिसिन सिलेक्ट केली जाते ती मेडिसिनमध्ये त्या आजाराला बरं करण्याची क्षमता असायला पाहिजे. त्यासाठी होमिओपॅथीमध्ये आजाराला 3 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. ते आहे सोरा, सायकोटिक आणि सिफिलिटिक. म्हणजे सोरिक औषधी असतात, सायकोटिक असतात आणि सिफिलिटिक असतात. जोपर्यंत आजाराचं निदान होणार नाही, जोपर्यंत माहिती पडणार नाही की हा आजार आहे काय आणि याच्यात पॅथॉलॉजी काय क्रिएट होते, म्हणजे हा आजार जो झालेला आहे त्याच्यामध्ये फंक्शनमध्ये बिघाड झालेला आहे का बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये बदल घडलेला आहे. बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये जर बदल घडलेले असेल तर ते सायकोटिक मेडिसिन्स त्याला द्यावी लागणार आहे. आणि ते आजार सिफिलिटिक असेल म्हणजे तो अवयव विनाशाकडे जर जात आहे, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह चेंजेस तर त्याच्यामध्ये होत आहे, तर ते सिफिलिटिक मेडिसिन त्याला द्यावी लागतं. म्हणून फक्त आजाराची लक्षणं बघून नाही आणि त्याची तीव्रता बघून नाही चालणार, त्याचे निदान महत्त्वाचं आहे. म्हणून रिपोर्ट्स बघणं, व्यवस्थित त्याचा अभ्यास करणं, ते पूर्ण केस टेकिंग घेणं, आजाराचे स्वरूप काय आहे, कधीपासून सुरू झाला आहे, त्याला वेदना किती आहेत, तो रुग्ण त्या त्रासाला किती दिवसापासून सहन करतोय, ते सगळं बघितल्यानंतरच ते मेडिसिन पण सिलेक्ट होते आणि त्याचे पॉवर, त्याचे रिपिटेशन ऑफ डोजेस किती असणार आहे हे सगळं जाणलं जातं. बरोबर आहे सर. तर सर आता पुढचा प्रश्न येतो की होमिओपॅथी आयडियली कोणत्या वयोगटाच्या लोकांना आपण देऊ शकतो आणि कोणत्या आजारांवरती खूप जास्त प्रभावी आहे त्याबद्दल जरा सांगा. सर होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे येणारे रुग्ण सर्वच वयोगटाचे असतात. ते अवघ्या 2 महिन्याच्या बाळापासून 5 वर्षाच्या बाळापर्यंत असतात आणि 5 वर्षाच्या बाळापासून 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत सुद्धा होमिओपॅथिक उपचार ते घेण्यासाठी येतात. आता लहान मुलांमध्ये व्याधी कुठल्या, तर ज्यांना डायरिया होतो, डेंटिशनल डायरिया, दात येणे, वारंवार सर्दी होणे, येणारे रुग्ण त्यांना घेऊन येतात. ते पाल्य बरेचदा सांगतात की याला सर्दी परत परत होते किंवा हा प्रत्येक महिन्या 2 महिन्याने याला ताप येत असतो. म्हणजे कुठेतरी त्याची रोगप्रतिकारक शक्ती ही कॉम्प्रोमाइज झालेली असते. तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लहान मुलामध्ये किंवा डेंटिशनल डायरिया त्यांना होतो बाळांना, त्याच्यासाठी मध्ये होमिओपॅथिक चांगलं काम करते. त्यानंतर किशोरी अवस्थामध्ये जेव्हा मुलं मुली येतात तेव्हा
जे हार्मोनल चेंजेस घडतात ते हार्मोनल चेंजेसमुळे त्यांना जे पिंपल्स येतात, ॲक्ने होतं, मुरूम येतात, त्याच्यासाठी त्यानंतर मुलींमध्ये जेव्हा किशोरी अवस्थेमध्ये मासिक पाळीचे त्रास होतात त्याच्यासाठी सुद्धा देखील होमिओपॅथिक औषधांचा वापर केला जातो. त्यानंतर वयाच्या ह्या जो किशोरी अवस्था येते त्या दरम्यान किशोरी अवस्थामध्ये पोषणाचा जो अभाव असतो म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, म्हणजे रुग्ण सांगतात की मी खातो भरपूर पण अंगाला लागत नाही, तब्येत होत नाही. फक्त खाणं हे महत्त्वाचं नाही आहे, खाण्यासोबत त्याचं डायजेशन प्रॉपर होणं आणि परफेक्ट त्याचं ॲसिम्युलेशन होणं, म्हणजे जे आपण अन्न घेतो आहे त्याच्यातून जे प्रोटीन घटक जे घ्यायला पाहिजे इंटेस्टाईन्सने ते घेणंही महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी इंटेस्टिनल पॉवर वाढवण्यासाठी पण होमिओपॅथिक औषध दिले जातात. त्यानंतर प्रौढ अवस्थामध्ये जेव्हा वयाच्या 45 नंतर 40 नंतर जेव्हा वयोगटात येतात त्यावेळेस हाडांचे विकार होतात, प्रोस्टेटचे आजार मेल्समध्ये होत असतात, बद्धकोष्ठता होते, कारण कॅल्शियम डिफिशियन्सीने पण बद्धकोष्ठता निर्माण होते. तर बद्धकोष्ठतेसाठी एक प्रौढ अवस्थामध्ये त्यानंतर स्त्रियामध्ये गर्भपेशीचे आजार होतात, गर्भाशयाला गाठी होतात, सर्विक्सला गाठी होतात किंवा गर्भाशयाला सूज येते, त्याच्यासाठी होमिओपॅथिक औषधी खूप चांगलं काम करतात. त्यानंतर तीव्र आजारांमध्ये ताप, सर्दी, खोकला, डोकंदुखी यासाठीही होमिओपॅथिक उपचारांचा आपण लाभ घेऊ शकतो. त्यानंतर असे काही आजार आहे की ज्या आजारांचं वयाशी संबंध नाही, म्हणजे ज्याला आपण जुनाट आजार पण म्हणू शकतो किंवा इन जनरल जेव्हा संधिवात, मूळव्याध, थायरॉईडचे आजार, आमवात, सर्दी, खोकला, मधुमेह, त्वचाविकार याला कुठलाही वयाची नियम नाही. कारण संधिवात हे 5 वर्ष 10 वर्षाच्या मुलालाही होऊ शकतो, कारण आमवात हे पण कुठल्याही वयोगटात होऊ शकतो, म्हणून याचे अशाही आजारांमध्ये होमिओपॅथी चांगलं काम करते. बरोबर आहे. सर, तुम्ही आता चर्चेदरम्यान आमवात, संधिवात अशा आजारांचा तुम्ही उल्लेख केला आहे. तर आमवात याबद्दलचं जरा आम्हाला थोडंसं जास्त सांगा की लक्षणं त्याचे काय असतात आणि त्यावरती तुम्ही चिकित्सा कशी करतात त्याबद्दल जरा सांगा. सर, आमवात एक ऑटोइम्युनिटी डिसऑर्डर आहे. ऑटोइम्युनिटी डिसऑर्डरमध्ये जेव्हा आपल्याच पेशी चुकून आपल्याच पेशींवर हल्ला करायला लागतात आणि आमवातमध्ये काय होतं की आपल्या पेशी आपल्या सांध्यांच्या पेशींवर हल्ला करायला लागतात आणि ते तिथे युरिक ॲसिडचं डिपॉझिशन सुरू होतं आणि म्हणून तिथे सांध्यांना सूज येणे आणि वेदना होणे हे लक्षणं दिसतात. आता आमवातचे प्रमुख कारणं काय? आमवात हा ऑटोइम्युनिटी डिसऑर्डर जरी असला, म्हणजे तो शरीरात जरी ऑलरेडी असला तरी त्याला काही घटक असतात जे प्रमुख योगदान देतात. म्हणजे जेव्हा अनुवंशिकता कुठे असते, ते अनुवंशिकता असल्यानंतर कुठे कोणाला व्यसनाची सवय असते, व्यसनमुळे अल्कोहोल, स्मोकिंग, त्यानंतर हार्मोन्सचं रोल असा असतो की स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन लेवल हे कमी होतं एका वयोगटानंतर, म्हणजे आफ्टर द मिनोपॉज त्यांना हे कमी होतं, तेव्हा कुठेतरी रोगप्रतिकारक शक्ती कॉम्प्रोमाइज होते आणि त्या टायमाला ऑटोइम्युनिटी डिसऑर्डर हे तिथे सुरुवात होते. त्यानंतर पर्यावरणातील ट्रिगर म्हणजे डस्ट आणि ते नाही, पर्यावरण ट्रिगर म्हणजे त्यांच्या अवतीभोवतीचा टेन्शन, ताण तणाव, मानसिक तणाव, त्याच्याने सुद्धा हे ऑटोइम्युनिटी डिसऑर्डर हे ट्रिगर होत असतात. ओके, आता आमवाताची लक्षणं काय असतात? आमवातची लक्षणं म्हणजे सांध्यांचं दुखणं, तिथे सूज येणं, अक्षरशः टच केल्यानंतर सुद्धा त्याला धक्का लागल्यानंतर सुद्धा धक्का लागल्यावरही तिथे दुखणं होतं, वेदना जाणवतात. त्यानंतर आमवातमध्ये रुग्णाला चालताना खूप त्रास होतो, म्हणजे फर्स्ट 5 स्टेप्स जे असतात आमच्याकडे सकाळी आल्यानंतर रुग्णांचं सर्वात पहिले आमवातचं लक्षण आम्ही ओळखतो की हे आमवाताची सुरुवात आहे किंवा आमवात आहे. त्याचं लक्षण हे असतं की रुग्ण सांगतात की मी बराच वेळ बसून जेव्हा उठायला लागतो तेव्हा मला दुखणं जास्त असतं, म्हणजे बसून असेल तेव्हा काही त्रास होत नाही, पण जेव्हा बसून उठायला लागतात तेव्हा फर्स्ट मोमेंटला खूप त्रास असतो. त्यानंतर ते सांध्यांच्या ठिकाणी सूज यायला लागते, सांध्याच्या ठिकाणी सूज येते आणि हे सर्व त्रास त्यांच्या थंडीच्या दिवसात खूप वाढत असतात, कारण स्टिफनेस जाणवतो. तिथे सूज आल्यामुळे हाडांची मुवमेंट व्हायला त्रास होतो आणि तिथे कडकपणा यायला सुरू होतो आणि थकवा आणि अशक्तपणा सारखे देखील त्यांना त्रास होतो. बरोबर. आता आमवात, तर सर, तुम्ही आमवातबद्दल सांगितलं, पण असं बोलीभाषेमध्ये जर कोणाचे सांधे दुखत असतील तर ते असे सांगायला, म्हणजे जे कोणाला सांगायचं असेल तर ते म्हणतील की मला संधिवात झालेला आहे. तर आमवात आणि संधिवात यामध्ये नेमके फरक काय हे जरा सांगा. ओके, आमवात आणि संधिवात या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे सर. कारण आमवातमध्ये काय होतं की प्रतिकारक शक्ती जी आहे ती कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते आणि त्याच्यानंतर ऑटोइम्युनिटी डिसऑर्डर जन्माला येतो आणि तिथे तो आमवात होतो. आणि संधिवातामध्ये काय होतं की संधिवातामध्ये 2 गुडघे किंवा कुठल्याही सांध्यांच्या मधला
जेव्हा गादी घातली जाते किंवा तिथे घर्षण निर्माण होतं तेव्हा संधिवात निर्माण होतो. म्हणजे आमवात जे आहे ते ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे आणि संधिवात जो होतो तो संधिवात तिथे मार लागल्यामुळे किंवा जास्त त्या सांध्याचा वापर झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर आमवातामध्ये सांध्याला सूज येते आणि संधिवातमध्ये सूज नाही येत, तिथे घर्षण एकमेकावर होत असतं, सांध्यांचं घर्षण, तिथे जॉईंटवर एकमेकावर घर्षण होत असतं. आता शरीरातल्या कुठल्याही सांध्यात संधिवात निर्माण होऊ शकतो. छोट्या हातमध्ये होऊ शकतो, मोठ्यांमध्ये होऊ शकतो किंवा गुडघ्यांमध्ये किंवा खांद्यामध्ये, कुठल्याही सांध्यामध्ये तो जन्म घेऊ शकतो. असं नाही आहे की कुठलं होऊ शकतं. त्यानंतर आमवातची जी लक्षणे आहे ते हळूहळू वाढत असतात. तिथे संधिवातमध्ये असं होत नाही. संधिवातचे लक्षणं सडन येऊ शकतात की रुग्ण बसलेला आहे आणि सडन अचानक उठताना त्रास झाला आणि गुडघा अचानक अडकला, तर हे संधिवाताचं लक्षण असणार आहे. कारण तिथे सडन ऑनसेट त्याचा असतो, तिथे नसतो. आणि आमवातमध्ये ताप, थकवा हे सगळे लक्षणं सोबत असतात. तिथे संधिवातमध्ये असं नसतंय. संधिवातमध्ये ताप, खोकला वगैरे असं काही त्रास दुसरं नसतं. बरोबर आहे. सर, आपण आता मेडिसिनवाले जे आजार आहेत त्याबद्दल आपण चर्चा केली की संधिवात किंवा आमवात. आता आपण धान्वंतर अधिकार म्हणजे सर्जरी जिथे युजली सजेस्ट केली जाते अशा एका आजाराबद्दल चर्चा करूया. मूळव्याध याच्यावरती बऱ्याचदा औषधोपचारही करतात आणि सर्जरी करतात. तर मूळव्याधवरती होमिओपॅथी उपचार करताना तुम्ही कसा विचार असतो आणि लक्षणे काय असते आणि त्यात चिकित्सा कशी असते याबद्दल जरा सांगा. सर, आपण पहिले समजून घ्या की मूळव्याध असतो काय. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या जागेवर जी नसांची गाठ तयार होते, ती नसांची गाठाला मूळव्याध असं म्हणतात. आता त्याचे दोन प्रकार असतात. एक मूळव्याध म्हणजे अंतर्गत मूळव्याध जे गुदद्वाराच्या आतल्या बाजूने असतं, आणि एक बाह्य रुग्णां म्हणजे मूळव्याध. जो बाह्य मूळव्याध जो असतो तो बाहेरच्या बाजूला असतं. आणि ही जी नसांची गाठ तयार होते, ही तयार होते तिथे प्रेशर पडल्यामुळे. म्हणजे जेव्हा तिथे ताण पडतो, सतत त्या नसांवर ताण पडतो, ते ताण पडल्यानंतर तिथे ते जमा होतात आणि त्याची एक गाठ निर्माण होते. त्या गाठीला मूळव्याध असं म्हणतात. आता मूळव्याध होण्याची प्रमुख कारणं काय, तर मूळव्याध हा पूर्णपणे पोटाशी संबंधित आजार आहे. मूळव्याधमध्ये ज्यांना बद्धकोष्ठेचा त्रास असेल, शौचाला कडक होणे, परत परत शौचाला जाणे, ज्यांना पोट साफ होत नाही किंवा जास्त वेळ कमोडवर बसून राहणे. आता नवीन एक ट्रेंड आला आहे ज्याच्यात बरेचसे लोक मोबाईल घेऊन कमोडवर बसलेले असतात, त्याच्यात खूप काळ निघून जातो. त्याच्यामुळे तिथे कंटिन्यू गुदद्वारावर प्रेशर पडत असतं. ते प्रेशर पडल्यामुळे तिथे एक गाठ निर्माण होते, त्या गाठीला आपण मूळव्याध असं म्हणत असतो. त्यानंतर लठ्ठपणा, ज्यांचं वजन खूप जास्त असतं त्याच्यामुळे सुद्धा ती जी गादी असते, गुदद्वाराची गादी जी असते त्याच्यावर सतत ताण पडतो, त्याच्यामुळेही मूळव्याधचा हा आजार उद्भवतो. त्यानंतर ज्यांना सतत बैठकीचं काम असतं, जे सतत एका जागेवर बसून असतात, मोमेंट नसते, त्याच्यामुळे अपचन होतं. अपचनचा त्रास झाला म्हणजे शौचाला कडक होतं. शौच कडक झाली म्हणजे आपोआप तिथे जोर लावायची गरज पडते. जोर लावलं का ताण पडतो आणि हा त्रास सुरू असतो. आणि मूळव्याधची प्रमुख लक्षणे काय सर, ते आपण समजून घ्या की ज्यांना मूळव्याधचा त्रास होतो त्यांना तिथे सतत टुचल्यासारखं जाणवत असतं किंवा स्वच्छच्या आधी आणि स्वच्छच्या नंतर तिथे सतत अंगार झाल्यासारखं जाणवतं. म्हणजे रुग्ण म्हणतात की आम्हाला तिथे कंटिन्यू आग जाणवते, आग झाल्यासारखं जाणवते. त्यानंतर जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहिल्यावर त्यांना तिथे पल्सेटिंग पेन म्हणजे सतत पेन जाणवत असतं. ठस ठस ज्याला असं आपण ते रुग्णालयावर म्हणत असतं की आम्हाला तिथे ठसल्यासारखं जाणवतं. आणि स्वच्छच्या आधी आणि स्वच्छच्या नंतर जे वेदना होतात, ह्या वेदना त्यांना काही वेळेस असहनीय असतात. आणि खूप जास्त वेळ हा आजार जर राहिला आणि त्यांनी जर वेळेवर याचा उपचार नाही केला तर त्यांना तिथे गुदद्वारातून ब्लिडिंग व्हायला म्हणजे तिथून रक्तस्राव व्हायला सुरू होतो. कारण त्या नसा एका काळानंतर फाटायला सुरू होतात. ते फाटल्या का तिथून रक्तस्राव व्हायला सुरू होतो. आता मूळव्याधच्या आजारामध्ये जेवढं मेडिकेशन गरजेचं आहे, जितकं उपचार औषधी गरजेचं आहे, तेवढंच त्याच्यामध्ये आहार बदलणे हे खूप गरजेचं आहे सर. कारण काय होतं की आम्ही रुग्णाला औषधी दिल्यानंतर फक्त ते औषधी घेतले म्हणून ते बरे होतील असं नाही आहे. जर त्याला औषध दिल्यानंतर त्यांनी फर्नेशियस फूड खाण्याचे पथ्यांचं पालन नाही केलं, फायबरयुक्त पदार्थ खायला सुरू नाही केलं, तर डायजेशन हा प्रॉपर होणार नाही. आणि डायजेशन जर प्रॉपर होणार नाही तर ते जो त्रास आहे त्याला मेंटेनिंग कॉज ऑफ डिसीज ज्याला आपण म्हणू शकतो की त्या आजाराला तो मेंटेन ठेवणार आहे.
तो आजार त्याला तर कितीहीदा औषध दिलं. म्हणून बरेचदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर किंवा कुठले झाल्यानंतर ते आमच्याकडे बोलतात की बुवा मी शस्त्रक्रिया केली पण तरीही माझा काही आजार गेला नाही. त्याचं कारण हे असतं की शस्त्रक्रिया ही नसांवर झाली पण डायजेशन त्याचं इम्प्रूव्ह होत नाही. आणि अशा वेळेस आम्ही होमिओपॅथिक उपचार देताना रुग्णाला आम्ही पथ्यांचं पालन करायचं इन्स्ट्रक्शन परत परत देतच असतो. त्यासोबत होमिओपॅथिक औषध मूळव्याचं देताना आम्ही त्याचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल, त्याचं पचनक्रिया वाढेल ह्या औषधांवर जास्त लक्ष देतो. कारण तो आजार मुळासकट बरा व्हायला पाहिजे हाच आमचा एक उद्देश असतो. बरोबर. फारच छान माहिती सांगितली सर तुम्ही. मूळव्याधवरती कसं काय होमिओपॅथी चिकित्सा कामगार आहे, किती मस्त त्याचे परिणाम आहेत त्याबद्दल जर तुम्ही सांगितलं. सर अजून एक प्रश्न येतो तो म्हणजे आता आधुनिक जीवनशैली चालू आहे, त्यामध्ये खानपान पण असं वेगवेगळे खानपान आपण घेतो, तर त्या जीवनशैलीमुळे बऱ्याच अंशावरती हॉर्मोनवरती परिणाम होताना पाहतो आपण. तर स्त्रियांमध्ये असे हॉर्मोनल चेंजेस झालेले असे कोणकोणते आजार आहेत त्यावरती होमिओपॅथी कसं काम करू शकतं याबद्दल जरा सांगा. आजकालची जी जीवनशैली जसं तुम्ही सांगितलं की जशी झालेली आहे त्यामध्ये खूप मानसिक ताणतणाव असतो, वर्कलोड खूप असतो, त्यानंतर जेवणाचा आणि झोपेचा अभाव होतो. त्यावेळेस अशा वेळेस 30 ते 40% स्त्रियांमध्ये PCODचा आजार आजकाल आपल्याला बघायला मिळतो. PCOD म्हणजे नेमकं काय एकदा आपण समजून घेऊ की स्त्रियांच्या अंडाशयात ज्या छोट्या छोट्या पाण्याच्या गाठी तयार होतात त्याला PCOD पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज असं त्याला म्हणतात. या छोट्या छोट्या गाठी निर्माण व्हायचे कारण काय, तर त्याच्यात सर्वात मोठं म्हणजे कारण आहे ते आहे हार्मोनल इम्बॅलन्स. जेव्हा अँड्रोजनचं लेवल हे वाढतं, कंटिन्युअस अँड्रोजन सिक्रेशन वाढतो, कारण मानसिक ताणतणावाने कॉर्टिसॉल जो आहे ते हार्मोन वाढतं आणि ते अल्टिमेटली इफेक्ट करतं आपल्या अँड्रोजनला. अँड्रोजनचं सिक्रेशन जेव्हा वाढतो त्याच्यानंतर छोट्या छोट्या पाण्याच्या गाठी तिथे तयार व्हायला सुरुवात होतात. त्यानंतर इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो. इन्सुलिनचा रेजिस्टन्स तयार झाला म्हणजे इन्सुलिनचं जो कार्य आहे तो व्यवस्थित होत नाही, ग्लुकोजचा ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्जन होत नाही, म्हणून पॅनक्रियाज हे कंटिन्युअली इन्सुलिन सिक्रेट करत असतात. त्याच्यामुळे लठ्ठपणा देखील तयार होतो आणि PCODचा त्रास हा वाढतो आणि सिस्ट जे आहे ते मल्टिप्लिकेशनमध्ये होतच जातात. त्यानंतर मानसिक ताणतणाव, जसं मी सांगितलं की मानसिक ताणतणाव हा हार्मोनल इम्बॅलन्ससाठी खूप मोठा एक घटक आहे. त्यानंतर अनुवंशिकता. पण अनुवंशिकता जरी असली तर अनुवंशिकता म्हणजे त्याच्या तो आजार त्या माणसाच्या त्या रुग्णाच्या जीन्समध्ये आहे, कारण तो अनुवंशिक चालत आलेला आहे. पण जोपर्यंत काही असं घटक घडणार नाही, जोपर्यंत असं काही ट्रिगर फॅक्टर त्याला होणार नाही, तोपर्यंत तो आजार पुढे वाढणार नाही आणि तो आजार ते त्रास ते सुरू होणार नाही असं त्याचं असतं. ओके, म्हणून काही जेव्हा मानसिक तणाव होता, काही स्ट्रेस लेवल घडतं, त्याच्यानंतर हे सगळे त्रास सुरू होतात. त्यांचं जीवनशैलीतील बदल, जसं मी तुम्हाला सांगितलं की झोप होत नाही. आजकाल किशोरी अवस्थामुळे जे मुली असतात त्यांना एक्झामचं टेन्शन, स्ट्रेस, टेन्शन असतं, त्याच्यामुळे ते रात्री झोपत नाही, त्यांचं डायजेशन प्रॉपर नसतो, त्यामुळे कॉर्टिसोलचं सिक्रेशन वाढून ते अल्टिमेटली अँड्रोजनला एफेक्ट करून ते PCOD वाढवतात. आणि वर्किंग वुमन्समध्येही सेम तसं ते होत असतं. आता PCODचे लक्षणं काय हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण PCODमध्ये मासिक पाळी अनियमित होते. सर्वात पहिले काय अफेक्शन होतं तर मासिक पाळीमध्ये अनियमितता येते, चेहऱ्यावर मुरूम, पिंपल येणे म्हणजे ते सुरुवात होते, त्याचं स्किनमध्ये बिघाड होतं, त्वचेचे समस्या निर्माण व्हायला सुरू होतात, वजन वाढणे, कारण इन्सुलिन रेजिस्टन्समुळे कंटिन्यू इन्सुलिनचं काम होत नाही, म्हणून फॅट डिजनरेशन वाढत झालं आणि वजन हे वाढायला लागतो. त्यानंतर मासिक पाळीमध्ये अनियमितता म्हणजे काय की कधी स्त्रियांमध्ये पाळी त्या मुलींना एक 15 दिवसात येते, कधी 3 महिन्याने येते, कधी 6 महिन्याने येते. आणि काही वेळेस असं होतं की जेव्हा ते खूप जास्त वाढून जातं PCOD त्यावेळेस असं होतं की पाळी काही मेडिसिन सप्लिमेंट घेतल्याशिवाय ते पाळी येतच नाही, असंही आम्हाला बघायला भेटतं. आणि पुढे जाऊन ते वंध्यत्वपर्यंत PCODचा हा त्रास जातो, म्हणजे लग्न झाल्यानंतर 5-5, 6-6 वर्षानंतर सुद्धा मूलबाळ होत नाही, ते वंध्यत्व पण निर्माण त्याला आपण म्हणू शकतो. बरोबर. मग आपण त्याचे लक्षणं आणि हे पाहिलेत, पण आता आपण तुम्ही चिकित्सा कशी करता त्याबद्दल जरा सांगा. तत्पूर्वी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे पंढरपूरहून. मृगनयनी जी आहेत, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा नमस्कार सर, मी मृगनयनी पांडे बोलते पंढरपूरवरून, सोलापूर डिस्ट्रिक्ट. नमस्कार. तुम्ही जे आता PCODची माहिती सांगितली
ती एकदम म्हणजे हे झाले आणि मला जो हा त्रास आहे हॉर्मोनल इम्बॅलन्सचा आणि इरेग्युलर पिरियडचा तो एक 6 महिन्यापासून 6 वर्षापासून आहे. तर तुमची ट्रीटमेंट आम्हाला कसं घेता येईल? ऑनलाईन कन्सल्टेशन असेल का? कसं तिथे यायला लागेल फिजिकली? अच्छा. धन्यवाद. तर सर, त्यांचा प्रश्न हा असा होता की त्यांना इरेग्युलर पिरियड्स वगैरे येत आहेत काही वर्षांपासून. तर त्यांचं कन्सल्टिंगला कसं काय आहे, म्हणजे ऑनलाईन कन्सल्टिंगचं कसं आहे आणि असं फिजिकली यावं लागतं का, आणि ट्रीटमेंटचं काय आहे होमिओपॅथीमध्ये त्याबद्दल? बरोबर. तुम्ही जर पंढरपूर बोलताय तर पंढरपूरच्या आपले होमिओपॅथिक तज्ज्ञाला दाखवू शकतात तुम्ही. आणि तुम्हाला जसं तुम्ही सरांनी विचारलं की ऑनलाईन कन्सल्ट जर करायचं असेल तर होमिओपॅथीमध्ये म्हणजे आमच्याकडे होमिओपॅथिक उपचार घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन डेफिनेटली कन्सल्ट करू शकता. आमच्या दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करून तुमचे रिपोर्ट्स सर्व आम्हाला पाठवायचे. त्यानंतर आमचे तज्ज्ञ असिस्टंट डॉक्टर्स असतात, ते तुम्हाला फोन करतील. त्यांना संपूर्ण माहिती आपल्या आजाराबद्दल द्यायची. आपल्या संपूर्ण हिस्ट्री टेकिंग झाल्यानंतर आम्ही तुमच्याशी बोलू आणि तुम्हाला मेडिसिन्स कुरिअरद्वारेही तुम्ही तिथे पण घेऊ शकतात. म्हणजे एकदम फिजिकली तुम्ही तिकडे प्रेझेंट असलेच पाहिजे असं काही गरज नाही आहे. असे काही आजार असतात की ज्याच्यात आम्हाला पेशंटला एक्झामिनेशनची गरज नसते. तर त्याच्यातून PCOD काय आहे की ज्याच्यात रिपोर्ट्स हे खूप महत्त्वाचे आहेत. बरोबर. हां. PCODचे होमिओपॅथिक औषधी आपण विचारत होते. PCODमध्ये कॅल्केराकाप, सेपिया, लायकोपोडियम, नॅट्रम मुराटिकम, थुजा ऑक्सिडेंटलिस, लॅकॅसिस, पल्सेटिला हे अशा औषधीत आहे आणि अजून पण भरपूर आहेत. अशी औषधी आहेत जे औषधी हार्मोनल बॅलन्सला नियंत्रित करण्यासाठी, हार्मोनल इम्बॅलन्सला नियंत्रित करण्यासाठी खूप चांगलं काम करतात. तर ह्या औषधींचा वापर करून पण परफेक्ट मेडिसिन कुठली, जसं मी आपल्याला सांगितलं की औषधं हिस्ट्री टेकिंग, केस टेकिंग संपूर्ण घेतल्यानंतर आम्ही त्याला ठरवतो की याला कुठली मेडिसिन आम्हाला सिलेक्ट करून त्यांना पेशंटला द्यायची आहे. तर हिस्ट्री टेकिंग नंतर याच्यातूनच होमिओपॅथिक औषध दिली जाते. ते हार्मोनल सायकलला बॅलन्स करते, हार्मोनल सायकलला नॉर्मल करते आणि PCOD आजाराला बरं करते. बरोबर आहे. सर, आपण हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे PCOD याबद्दल आपण चर्चा केली. आता एक स्किन डिसीजबद्दल मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की सोरियासिस हा एक खूप कॉमन असा आजार आहे. मग ह्या सोरियासिसचे लक्षणं काय आणि त्यावरती तुम्ही चिकित्सा कशी करता त्याबद्दल जरा सांगा. सर, परत सोरायसिस जो आपला हे आहे हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. अच्छा. ऑटो इम्युन डिसऑर्डरमध्ये तेच की आपल्याच पेशी आपल्यावर हल्ला करायला लागतात. पण सोरायसिसमध्ये असं होत नाही. सोरायसिसमध्ये काय होतं की आपल्या ज्या पेशी आहेत ते आपल्या त्वचेच्या पेशीवर, जसं संधिवातामध्ये आपण बघितलं की संधिवातामध्ये ते सांध्यांवर हल्ला करायला सुरू करतात. इथे सोरायसिसमध्ये त्वचा विकार निर्माण करतात आणि त्वचाची जी वरची लेअर असते त्याचं फास्ट मॅन्युफॅक्चरिंग होतं, म्हणजे त्याचे फास्ट तयार होतात. त्याच्यामुळे त्वचामध्ये स्केलिंग निर्माण होते. त्वचामध्ये जे सिल्वर कलरचे स्केल्स तयार होतात, ज्याला आपण डॅन्ड्रफसारखं जे दिसायला असतं तसं निर्माण होतं. आणि याचे कारणं म्हटलं तर मानसिक अपघात, जेव्हा कुठला स्ट्रेस, टेन्शन जेव्हा घडतं त्याच्यानंतर सोरायसिस आजार हा होतो. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीतील बिघाड जेव्हा होतो तेव्हा हा आजार होतो. त्वचेला झालेली इजा, धूम्रपान, मद्यपान हे सगळे कारणं सोरायसिसला जन्म देतात. आता सोरायसिसची मूळ लक्षणं काय? आकाश सर, काय होतं की लक्षणं ओळखताना थोडंसं जंबल कधी कधी होतं. डॅन्ड्रफ, जेव्हा सोरायसिस हे डोक्यात असेल तर डॅन्ड्रफ आहे ही कंप्लेंट घेऊन पेशंट येतो की मला 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, माझा डॅन्ड्रफ जात नाही आहे, मी खूप हेअर ऑइल यूज केले, शॅम्पू यूज करून बघितला, पण माझा डॅन्ड्रफ काही जात नाही. त्यावेळेस आम्ही त्यांना जर व्यवस्थित बघितलं तर कुठेतरी एक छोटासा पॅच किंवा एक पॅच तिथे असतो सोरायसिसचा, त्याच्यातून ते स्केलिंग निघत असतं आणि ते ट्रीट करत असतात डॅन्ड्रफसाठी. तो सोरायसिसचे आपल्या जर स्केल्स जर निघताय तर ते थोड्या मोठ्या असतात, जाड असतात आणि डॅन्ड्रफपेक्षा थोड्या वेगळ्या असतात, म्हणून हे आम्ही ते डिफरन्शिएट करतो. त्यानंतर सोरायसिसचे लक्षणं अशी असतात की त्वचेवर होणारे लाल लाल छोटे छोटे ठपके, त्याच्यावर स्केलिंग्स असतात, स्केल म्हणजे खपले असतात. त्यानंतर तिथे त्या जागेवर कंटिन्युअसली खाजवणे, खाज अशी असते की ज्याला वलपची सिचिंग आमच्या भाषेमध्ये म्हणतात, ती खाजवल्यानंतर रुग्णाला वाटतं की त्याला खाजवतच राहावं. खाजवता खाजवता अक्षरशः तिथे रक्त येईपर्यंत ते त्याला खाजवत असतात. हे प्रमुख लक्षण असतं की जे सोरायसिसच्या पेशंटला इंटेन्स इचिंग ज्याला आम्ही म्हणतो, त्याच्यानंतर त्वचा तिथली कोरडी पडते, कारण कंटिन्युअस जनरेशन झाल्यामुळे तिथे मिनरल्सचंही डिस्ट्रक्शन होतो, मिनरल्सही कमी होतात आणि त्वचा कोरडी पडत असते. नखांमध्ये बदल व्हायला लागतो. त्यानंतर खपले, जे जसं मी डॅन्ड्रफ सांगितलं ते खपले निघायला लागतात. त्वचा तिथली लालसर होते, जाडपणा त्या भागाच्या त्वचेला येत असतो. आणि
जे लालसरपणा असतो तो उन्हात गेल्यानंतर किंवा गरम ठिकाणी गेल्यावर तो त्रास खूप वाढतो. जसं आपण मूळव्याधमध्ये बघितलं होतं की लक्षणं हे सगळे जे आहेत त्याच्यासोबत त्या सोरायसिसच्या पथ्यांचं पालन, जसं मूळव्याधच्या पथ्यांचं पालन आपण सांगितलं, तर सोरायसिसच्या रुग्णाला जे पथ्यांचं पालन करायला पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे. जसं त्यांनी प्रक्रिया केलेले पदार्थ ते खायला नको. साखरचं प्रमाण कमी करायला पाहिजे. त्वचेवर जे वांगे, गवार, बेसनचे पदार्थ म्हणजे थोडक्यात वातुळ पदार्थ जे काय आहे ते खायला टाळायला पाहिजे, कारण ते वात निर्माण करणार आणि वात निर्माण झाल्यानंतर तिथे खाजेचं प्रमाण वाढतो आणि म्हणून ते वातुळ गोष्टी जे अवॉइड करायला पाहिजे. वांगे आणि गवार तर इतके हानिकारक आहेत की ज्यांनी रात्री जर वांगे खाल्ले तर सकाळी त्यांना खूप जास्त इचिंग होत असते. त्यानंतर खाजवणे टाळावे, कारण खाजवल्यानंतर जखम जर तयार होईल तर ती जखम भरायला अजून वेळ घेणार आहे, म्हणून खाजवायला टाळायला पाहिजे. हे सोरायसिसचे प्रमुख पथ्य आहे. आणि होमिओपॅथी औषधी म्हणजे सल्फर, सोरायनम, नॅट्रोमोरेटिकम, मेझेरियम, ग्रेफायटिस हे होमिओपॅथिक औषधी आहे जे सोरायसिसमध्ये खूप चांगलं काम करतात. आमच्याकडे रुग्ण आलेले बरेच असे आहे की ज्यांना 5-5, 10-10 वर्षापासून सोरायसिसचा त्रास आहे आणि ते 6 महिने 8 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये मुळासकट बरे झाले, स्किन संपूर्णपणे नॉर्मल झाली आहे, असे सुद्धा रुग्ण असतात. बरोबर आहे. सर, आता एक खूप गहन असा आजार आहे, त्या आजाराबद्दल तुम्हाला विचारावंसं वाटतं की कॅन्सरमध्ये युजली रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी अशी दिली जाते. मग अशा वेळी होमिओपॅथीचा त्यामध्ये काय सपोर्टिव्ह फायदा होऊ शकतो का, याबद्दल जरा सांगा. नक्कीच. आकाश सर, कर्करोग म्हणजे कॅन्सरच्या रुग्णाला आम्ही जेव्हा किमोथेरपी देत असतो, तो किमोथेरपी देत असताना किमोथेरपीचे जे दुष्परिणाम होतात, त्याच्यामुळे त्यांना जे त्रास होतात, दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा त्यांना जे त्रास त्याच्यात होतात, जसं केस गळती होते, भूक लागत नाही, पोटदुखी, डोकंदुखी, वांत्या देखील होतात, ते होतात आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती ही कुठे कॉम्प्रोमाइज झालेली असते. त्याच्यानंतर रुग्णाची ताकद वाढवण्यासाठी, वेदना उलट्या कमी करण्यासाठी आणि त्या आजाराची लढण्यासाठी ते रुग्णाला ते होमिओपॅथिक औषध तुम्ही नक्कीच देऊ शकतात. माझ्या चॅनलवर बरेचसे आमचे रुग्ण आहेत ज्यांना आम्ही होमिओपॅथिक औषध दिले आहेत, ज्यांना 2-2 वर्षापर्यंत आमची उपचार पद्धतीने सुरू ठेवल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आणि ते रेग्युलर औषधीनेही बरे आहेत. पण आम्ही कुठल्याही रुग्णाला होमिओपॅथिक उपचार जर कॅन्सरसाठी तरी देतोय तर त्याला आम्ही हे सांगत नसतो की तुम्ही ते बाकीचे जे जो काही उपचार म्हणजे त्याला कुठे रेडिएशन चालू असेल किंवा किमो चालू असेल किंवा कुठली इतर उपचार पद्धती जर चालू असेल तर ती थांबवा, असं आम्ही त्यांना सल्ला देत नसतो. बाकीच्या पॅथी सोबत सुद्धा किंवा बाकीच्या उपचार पद्धतीसोबत सुद्धाही तुम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धत देऊ शकतात. बरोबर आहे. सर, आता एक प्रश्न येतो की जीर्ण असे व्याधी आहेत, हे जे जुनाट व्याधी आहेत, हे जुनाट व्याधीमधले जे पेशंट आहेत ते होमिओपॅथीकडे कसे वळतात, याबद्दल जरा सांगा. होमिओपॅथीमध्ये कसे वळतात त्यापेक्षा होमिओपॅथिक उपचार जेव्हा एक कुठल्या पेशंटला आम्ही सुरू करतो तर वळतात म्हणजे तुमचा प्रश्न विचार मला की आम्ही होमिओपॅथीवर त्यांना कसं शिफ्ट करतो. बरोबर. तर समजा कुठल्या रुग्णाला एखादं मेडिसिन चालू आहे, समजा कोण्या पेशंटला मेडिसिन चालू आहे, त्याला 2 वर्षापासून 5 वर्षापासून अगर मेडिसिन चालू आहे, ते लगेच बंद करता येत नाही, कारण ते बंद केल्यानंतर त्यांचा त्रास वाढतो. मग एक नवीन गैरसमज म्हणजे तो गैरसमज जुनाच आहे. लोकांना असं वाटतं की होमिओपॅथीमुळे पहिले आजार वाढतात, असं होत नाही. होमिओपॅथीमध्ये कधीही कुठलाही आजार वाढत नाही किंवा होमिओपॅथीमध्ये काही कुठला आजार ॲग्रेवेट होत नाही. काय होतं की उपचार कोणाला समजा मी जसं सांगितलं की खाजायचा किंवा दुखण्याचा त्रास असेल, कुठल्या वेदना असतील, तर एक 5 वर्ष 10 वर्ष ते काही नेहमी वेदना सहन करत नाही किंवा ते खाजवल्याचा त्रास सहन करत नाही. ते कुठले तरी क्रीम कंटिन्यू वापरत असतात, कुठला ऑइंटमेंट लावत असतात किंवा वेदनानाशक गोळ्या ते घेत असतात. अशा वेळेस आम्ही त्यांना सांगतो की ते वेदनानाशक गोळ्यांना प्रभाव तुम्ही हळूहळू त्यांचा वापर कमी करा. म्हणजे जर ते रोज घेत असतील तर आम्ही त्यांना सांगतो की ते 2 दिवस आळ करा किंवा त्याला 3 दिवस आळ करा. असं कमी कमी करत करत आम्ही त्यांना बंद करायला सांगतो आणि ते पेशंट हळूहळू होमिओपॅथीकडे वळतात. यावेळेस काय होतं की जेव्हा ते गोळ्यांचा इफेक्ट कमी होतो, जेव्हा आम्ही ते गोळ्या त्यांना घ्यायला कमी सांगतो, कारण त्याचं सांगायच्या मागे कारण असं असतो की जर ते वेदनानाशक गोळ्या बंद करणार नाही तर होमिओपॅथिक आमच्या दिलेल्या मेडिसिनचा इफेक्ट कसा होतोय आणि किती होतोय हे आम्हाला माहिती पडणारच नाही. तर त्यासाठी आम्हाला ते गोळ्या बंद करणंही गरजेचं असतं. अशा वेळेस जेव्हा ते गोळ्या कमी करतात तेव्हा त्यांना रुग्णांची हे गैरसमज निर्माण होतो की हा जो त्रास आहे, हा त्रास आमचा होमिओपॅथीमुळे वाढला आहे, पण ते वेदनानाशक गोळ्या किंवा ते क्रीम कमी केल्यामुळे तो त्रास वाढलेला असतो, तो होमिओपॅथिक उपचार पद्धतीने वाढलेला नसतो. बरोबर आहे.
सर आता एक प्रश्न आहे, म्हणजे हा स्वतः माझा प्रश्न आहे की तुमच्या आठवणीत राहिलेला असा कोणता रुग्णानुभव आहे का की जे तुम्ही प्रेक्षकांसोबत शेअर करू शकता? हो नक्की. एक मला पेशंट आठवतं, एक सोरायसिसचेच पेशंट होते. ते आमच्या गावाकडे म्हणजे पाचोऱ्याला ते आले होते. एका लग्नासाठी आलेले होते. त्यांना सोरायसिसचा त्रास होता. त्यांना ते काही बराच जुना म्हणजे 12-13 वर्षापासून त्यांना त्रास होता आणि ते राहणार जरी मुंबईचे असले, त्यांचा जॉब प्रोफाईल जो होता तो दुबईचा होता. ते दुबईमध्ये काम करायचे. ते एका लग्नासाठी पाचोऱ्याला आलेले होते. तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी मला दाखवला आणि माझी खूप सुरुवातीची प्रॅक्टिस होती. मी स्वतःच केस चेकिंग घ्यायचो, स्वतःच हिस्ट्री घ्यायचो. तेव्हा हिस्ट्री घेतल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की डॉक्टर, मी याच्यावर खूप लाखो रुपये खर्च केलेले आहेत. आता काही माझा उपचार घेण्याची काही इच्छा नसते, पण नातेवाईकांनी फोर्स केला म्हणून तुमच्याकडे मी आलो आहे आणि मला एक शेवटचा ट्रायल म्हणून हा म्हणजे उपचार, याच्यानंतर मी काही उपचार पद्धत मी घेणार नाही. तसंही मी आता घेत नसतोय, फक्त क्रीम लावतो आणि ते आजाराला जसं आहे तसं सहन करतो. आकाश सर, मी उपचार सुरू केल्याच्या 12 वर्षाचा आजार उपचार सुरू केले. त्यांनी ते दुबईला राहत होते म्हणून ते सुरुवातीला जातानाच ते 3 महिन्याचं मेडिसिन सुरुवातीला माझ्याकडनं घेऊन गेले. 3 महिन्यानंतर त्यांनी मला एकदा फोन केला आणि मला त्यांचं नाव सांगितलं. तर मला ते पेशंट लवकर आठवतही नव्हतं. मग त्यांनी मला सांगितलं की मी असं मी तुम्हाला दाखवलं. म्हटलं मी हो मला लक्षात आलं. तर त्यांनी मला त्यांचे लेटेस्ट फोटोज त्यावेळेसचे जे होते ते पाठवतो म्हणे, तुम्ही मला पुढच्या मेडिसिन्स पाठवा. तर तो आजार त्यांनी स्वतः सांगितलं की 90% माझं ते बरं झालेलं आहे. अवघं 20-30% काहीतरी थोडंफार बाकी आहे. त्याच्यासाठी मला पुढचं मेडिसिन आता तुम्ही 1 महिन्याचं जरी पाठवलं तरी भरपूर होईल, असं त्यांनी सांगितलं. तर मग मी त्यांना समजावून सांगितलं की जरी तो आजार पूर्णपणे गेला असेल, पण तो मधून थोडा बाकी आहे. तो पूर्ण मुळासकट बरा होण्यासाठी तुम्ही एक 3 महिने 4 महिने मेडिसिन अजून घ्या. म्हणजे 12-15 वर्षाचा आजार त्यांचा 6 महिने. ते पेशंट इतके खुश झाले आणि त्यांनी नंतर माझ्याकडे भरपूर पेशंट असे पाठवले की ज्यांना सोरायसिसचा किंवा स्किनचा त्रास होता. बरं आहे. मग एक संक्षेपमध्ये मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे की साधारणतः ॲक्यूट इलनेसवरती किंवा क्रॉनिक म्हणजे जुनाट आजार किंवा नवीन आजार यावरती साधारणतः होमिओपॅथीचा खर्च किती येतो संक्षेपमध्ये? संक्षेपमध्ये म्हणजे सर, आजारावर अवलंबून असतं की कुठला सर्दी खोकल्याचा आजार आहे, डोकंदुखी पोटदुखी आहे, काय आजार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ते आजार काय आहे त्याच्यावर मेडिसिन काय द्यावं लागणार आहे त्याच्यावर अवलंबून असेल. पण ते एक साधारण 800-1000 रुपयापासून तर 2-2500 रुपये महिन्याच्या औषधी असतात. 2000 म्हणजे कॅन्सरसारखा रुग्ण असेल किंवा दुसरं काही मोठा आजार असेल, तर अशा वेळेस त्यांना 2-2500 रुपये महिन्याचं त्यांना खर्च येतो. पण याच्याहून जास्त कधी येत नसतोय. सर, शेवटी आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल सर? माझा संदेश सर्वांना हाच असेल की तुम्हाला कुठलाही प्रकारचा आजार असू द्या, कुठलाही रोग असू द्या, तुम्ही एकदा होमिओपॅथिक उपचार पद्धतीला चान्स द्यायला पाहिजे आणि आपले जवळील जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांना एकदा त्यांना दाखवायला पाहिजे आणि होमिओपॅथिक उपचार पद्धत ही वापरली जाते. कारण ही कुठलाही त्रास न देता, म्हणजे याचा कुठलाही साईड इफेक्ट होमिओपॅथीचा होत नाही आणि होमिओपॅथीमध्ये आजार हा मुळासकट बरा होतो. तर आपल्याला कुठलाही आजार जर असेल तर एकदा होमिओपॅथिक उपचार पद्धत घ्यायलाच पाहिजे. बरोबर आहे. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. प्रेक्षको, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती, जे आहे hello2026@gmail.com. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.